येणारी तुकाराम महाराजाची बीज मोठ्या आपल्या पुण्याईने आलेली 375 क्रमांकाची बीज आहे। सर्वांना पारायणाला यायचं, अतिशय गोड पारायण, गाथा पारायण। कुठं जिथं गाथा लिहिला तिथंच गाथा पारायण। वा, तिथं गाथा लिहिला त्या अर्थी तिथली काही ऊर्जा असेल का नाही तुकाराम महाराजाची? कुठं हो? भंडारा डोंगर, भलं मोठं गाथा पारायण। सगळ्याला विनंती, सगळ्यांनी यायचंय महाराज। प्रत्येकाने पारायणाची तारीख आहे 9 मार्च ते 17 मार्च। 8 मार्चला मुक्कामी यायचंय भंडाऱ्यात। 9 मार्चला पारायण सुरू होईल। 4 ते 6 काकडा भजन, 6 ते 7 तुकोबरायची स्तुती निळोबरायने गायलेली, 7 ते 11 संगीत गाथा पारायण। एका अभंगाला एक चाल, एका अभंगाला एक चाल, चालीचा नुसता पाऊस पडणार महाराज। वा, 11 ते 12:30 पुणे जिल्ह्यातली कीर्तन आहे। भाकरी येणार 1.5 लाख, बाकीचा स्वयंपाक तिथं होणार। तुम्ही काहीच करत नाही, नुसतं 3 ते 5 तुकाराम महाराजाचं चरित्र, 5 ते 6 हरिपाठ आणि 6 ते 8 महाराष्ट्रातल्या दिग्गजांची कीर्तन आहेत। आदरणीय चंद्रशेखर महाराज देगलूरकर, चैतन्य महाराज देगलूरकर, जयवंत महाराज बोधले, बंडातात्या कराडकर, आदरणीय गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत, आदरणीय महादेव महाराज राऊत, पोपट महाराज कासारखेडकर, एकनाथ महाराज सदगीर, मुकुंद काका जाट देवळेकर। वा, आणि मग बीज आहे 16 तारखेला। तर 16 तारखेला सकाळी 10 ते 12 कीर्तन होईल बीजेचं, आणि मग 12 वाजता 1 लाख लोकाला मांडे भोजन आहे। खानदेशातील साक्री तालुका वारकरी सेवा मंडळ, धुळे तालुका वारकरी सेवा मंडळ आणि सटाणा, मालेगाव, देवळा, चांदवड, कळवण ही मंडळी मांडे घेऊन येणार आहे। गोडोत्सव आहे 9 मार्च ते 17 मार्च।